नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर 2024 पण संपून गेलेला आहे आणि 2024चा जो काही पीक विमा वाटप होता, तर त्या पीक विमा वाटपापासून अजूनही बहुतांश शेतकरी हे आहे ते वंचित आहे. तर त्या शेतकऱ्यांना आता असा प्रश्न पडलेला आहे की आपल्याला पीक विमा मिळणार का? तर 2024चा जो काही उर्वरित पीक विमा आहे त्या संदर्भातील हे खूप महत्त्वाचं असं अपडेट आहे. तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत तुमचा पीक विमा हा कधी मिळणार याची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. तर नवीन कुणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, 2024 मधील जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे किंवा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रक्कम ही जमा झाली आहे आणि किती दिवसात जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक. तर नाशिक जिल्ह्यामध्ये 81,590 शेतकरी आहे. तर हे शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे. आणि त्याचबरोबर यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 9,625 क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर कोल्हापूर असेल तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 228 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा हा लवकरच मिळणार आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील जे काही 1,038 शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा हे शेतकरी पात्र झालेले आहे. त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना. तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 3,15,000 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पीक विमा वाटप ही सुरुवात झालेली आहे. त्याचनंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया. तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 916 शेतकरी जे आहे ते 2024च्या पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे. आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,83,000 शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर जळगाव असेल तर जळगावमध्ये सुद्धा 75,850 शेतकरी पात्र झालेले आहे. आणि तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 832 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 2,01,258 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर पालघर असेल तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा 170 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. आणि रायगड असेल तर रायगडमध्ये सुद्धा 109 शेतकरी पात्र झालेले आहे. आणि त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,65,400 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर सांगली असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,09,000 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,94,660 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे. आणि या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही ठराविक पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,099 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर धाराशिव असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 5,49,016 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,20,016 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात 4,90,000 शेतकरी, तर वर्धा जिल्ह्यामध्ये 17,397 शेतकरी आणि त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13,087 शेतकरी. त्याचबरोबर हिंगोली जिल्हा असेल तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,87,872 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर अकोला जिल्हा असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,07,24 शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे. आणि त्याचबरोबर धुळा जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,031 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. आणि पुणे जिल्हा असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,434 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे. तर ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,301 जे काही शेतकरी आहे ते पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा असेल तर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून 461 जे काही शेतकरी आहे ते पात्र केले गेलेले आहे. त्याचबरोबर नांदेड असेल तर नांदेडमध्ये सुद्धा 5 लाख शेतकरी, बीडमध्ये 8,13,000 शेतकरी आणि त्याचबरोबर जे काही शेतकरी आहे ते सर्व शेतकरी राज्यातील 34 जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्या संदर्भातील हे महत्त्वाचं असं अपडेट आहे. तर शेतकरी मित्रांनो, हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरी जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये 25% अग्रिमची जी काही रक्कम आहे ती लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती
वितरित केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर तर कोणत्या पिकासाठी हा पीक विमा पात्र केला गेला आहे, तर ते पिकामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, तर काही जिल्ह्यामधील कांदा या सर्व पिकांचा समावेश देखील 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेला आहे. तर त्याचबरोबर सोयाबीनसाठी 5,500 रुपये, तर हेक्टरी 20,000 पर्यंतची जी काही मदत आहे ती येत्या 2 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे. तर ते राज्यातील आणि त्याचबरोबर इतर जे काही पिकं आहेत तर ते पिकांसाठी सुद्धा 4 ते 5,000 इतका हेक्टरी जमा केला जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं महत्त्वाचं असं अपडेट 2024च्या पीक विम्या संदर्भातलं. तर जे कोणी शेतकरी वंचित असेल तर ते शेतकऱ्यांना नक्कीच या पीक विम्याचं लवकरच वितरित वाटप हे केलं जाणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.